नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आपण आज एका बागेमध्ये आलेलो आहोत, डाळिंबाच्या बागेमध्ये. तर त्या शेतकऱ्यांनाच विचारू की कशा पद्धतीने डाळिंबाचं उत्पादन त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? दशरथ रघुनाथ दराडे, हां. राहणार शमशेरपूर नागवाडी, बर तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. बर. आपण किती वर्षापासून डाळिंबाचं पीक घेत आहे? हे 5वं वर्ष आहे माझं डाळिंबाचं पीक. बागेचं 5वं वर्ष. 5वं वर्ष. किती एकर क्षेत्र आहे आपलं? आपलं 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकर. बरं. गेली 5 वर्षापासून कशी काय बागेचं उत्पादन वगैरे कसं राहिलं? मध्ये मी 2 वर्ष सेंद्रिय खतं वापरली. मागच्या म्हणजे लावल्यानंतर 1-2 वर्षात? 1-2 वर्ष मागच्या पहिल्यांदा सेंद्रिय खतं वापरली, त्यावेळेस बाग व्यवस्थित आली. बरं. मध्यंतरी पुन्हा सेंद्रिय खतं वापरायची बंद केली तर बाग खराब झाली. सलग 2 वर्ष तेल्या आला बागेवरती. बर. बागेवरती तेल्या आल्यानंतर मग पुन्हा एक माझे वाकचौरे साहेब आहे, जे कृषी उत्पन्न बाजार हे आपलं कृषीवाले, कृषी सेवा केंद्र कृषी सेवा केंद्र कन्सल्टंट आहे हा तुम्ही? हा हा हां. आणि त्यांच्याकडून जेव्हा ट्रीटमेंट घेतली, त्यांनी सांगितलं कसं आहे म्हणे, तुम्ही राघवेंद्र फर्टिलायझरचे खतं घेऊन जा. बरं. सेंद्रिय मध्ये? हा, सेंद्रिय मधले खतं घेऊन जा हां. आणि त्या खतं वापरून बघा. मला ट्रायल म्हणून द्यायचे हां. आणि त्यांनी ट्रायल म्हणून मला ते खतं दिले. बर. ते खतं टाकले, पण त्यांनी मला आपले जे केमिकलचे खतं असतात ते खतं वापरायला सांगितले. ते मी काय ते वापरले नाही. फक्त सेंद्रियच वापरले? हा, फक्त सेंद्रिय. प्रत्येक झाडाला किती? 5-6 किलो? प्रत्येक झाडाला 4-4 किलो वापरले. 4-4 किलो. वृंदावन फॉस 1 किलो, वृंदावन क्रोम 1 किलो आणि एनपीके बुस्टर 3 ते 4 किलो. हा, ते बुस्टर आहे ना ते. बरं बरं बरं. बरं. मग आता मागच्या ही खतं वापरण्याच्या आधी तुमच्या बागेची अवस्था काय होती? तेल्यानं पूर्ण ग्रासलेला होता. म्हणजे काय तुमची मानसिकता काय होती की म्हणजे मला आता उपटून टाकायचं असा माझा प्लॅन होता. बरं. आणि एक दिवस ते कृषी सेवा केंद्रावाले सहज माझ्या मेवण्यांकडे त्यांनी ती खतं वापरली होते, राघवेंद्र फर्टिलायझरची. ते मेवण्यांनी मला इकडं रिक्वेस्ट केली, म्हणे माझ्या मेवण्यांकडे चला बरं बाग बघूया. मग बाग बघितला, म्हणे काय हरकत नाही, तुम्ही खतं वापरा, मग मी देतो ट्रीटमेंट. मग ते राघवेंद्र फर्टिलायझरचे ते बुस्टर आणि ते वापरलं. मला वृंदावन फॉस, वृंदावन क्रोम आणि वृंदावन क्रोम आणि ते बुस्टर एनपीके बुस्टर. त्याच्यामुळे मला एवढा भारी इफेक्ट जाणवला का आज 2-2 जाळी एका झाडावरती. म्हणजे ह्याच्यात 1-2-3 गोष्टी की तुमच्या बागेवर कुठं टिपका वगैरे काय आहे? हो, कुठलाच नाही हो, एकदम. आता बघा ना तुम्ही, तुमच्याच यानं बघा ना, ही फळं आहेत आपल्या, तुमच्या लागलं. आणि दुसरी गोष्ट की बागेत फळ जास्त असून सुद्धा तुमची बाग डाळिंबाचा आकार चांगला आहे. हो, डाळिंबाचा आकार दिसतंय. तुम्ही ह्या डाळिंबाच्या उत्पादनानं राघवेंद्रच्या फर्टिलायझरच्या खताच्या वापराने तुम्ही समाधानी आहात? 1 नंबरचे समाधानी या वर्षी असं मला वाटतंय. मला जरी कमीत कमी बाजार जरी भेटला तरी 5-6 लाख रुपये होणार. 5-6 लाख रुपये तुम्हाला 100% आता मार्केटमध्ये तुमचे डाळिंब चालत, बाकी त्यांची जवळजवळ 20-30 रुपयांनी 700-800 रुपये. तुम्हाला काय रेट मिळतो आता? बाकीच्या लोकांचे किलोला काय रेट मिळतोय? मला किलोला 50-55 रुपये आजही रेट मिळतोय. बाकीच्या लोकांचे 30-35 रुपये किलोने विकतात. माझे टॉप मार्केटने विकू राहिले. म्हणजे तुम्हाला राघवेंद्र फर्टिलायझरच्या खता वापरल्यामुळेच हा फायदा झालाय? 1 नंबर. अजून कुठली गोष्ट अशी तुम्ही केली, बदल केलेत? बदल कुठलेच केले नाही, फक्त हे खतं वापरल्याने फक्त बदल. राघवेंद्र फर्टिलायझर सेंद्रिय खतं वापरल्यामुळेच तुम्हाला फरक जाणवतो? 1 नंबर. असं नक्की तुम्हाला म्हणायचं? नक्की 1 नंबर. बरं. अंदाजे एका झाडाला आपलं किती फळ निघतंय? एका झाडाला 2 जाळी निघतात. 2 जाळीमध्ये कमीत कमी 40 किलो. म्हणजे 40 किलो म्हणलं तर तुम्हाला ह्या वर्षी कमीत कमी किती उत्पादनाची अपेक्षा आहे? 6 लाख रुपये तर हे जी व्हायला पाहिजे. म्हणजे नक्कीच राघवेंद्र फर्टिलायझरची खतं वापरल्यामुळे तुम्ही ह्याच्यात समाधानी आहात? हो हो, म्हणजे एकदम मजेशीर वाटू राहिले. बरोबर. तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? प्रत्येक शेतकऱ्याला सांगणार का तुम्ही राघवेंद्र फर्टिलायझरचे खतं वापरा. त्याच्यापासून झाड एकदम सशक्त बनतं आणि शेतीमध्ये सुद्धा कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त निघणार ही खतं आहे म्हणून सांगणार शेतकऱ्यांना. नक्कीच. हे आपण डाळिंब बघू शकतो. यांच्या आज शेतातली डाळिंब आहेत की ही निरोगी डाळिंब, कुठलाही डाग नाही, काही नाही, आणि डाळिंबाचा आकार सुद्धा चांगला आहे. नक्की शेतकरी मित्रांनो, आपण पण आपल्या शेती बागेमध्ये जसं दराडे साहेबांनी खतं वापरली तशी खतं वापरून बघा आणि राघवेंद्र फर्टिलायझरच्या खतांचा रिपोर्ट घ्या. धन्यवाद.